विएना रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. आपण करणार आहे खारं वांगं करणार आहे. त्यासाठी आपण खोबरं, शेंगदाणा भाजून घेतलेलं आहे, हिरवी मिरची, लसूण हे सर्व मसाला आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे. ते कढई ठेवून घेतले, त्यात आपण तेल टाकले, त्यात जिरं टाकूया. जिरं छान भाजले की आपण खोबरं, लसूण ते सर्व मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे. छानपैकी तेल सुटेपर्यंत मसाला भाजून घेऊया. त्यात चवीनुसार मीठ टाकूया आणि अर्धा चमचा हळद टाकूया. छानपैकी तेल सुटेपर्यंत मसाला भाजून घेऊया. मसाला भाजून झाला. आपण वांगी आहे ते मधनं 4 काप करून घेतलेलं आहे. ती वांगीसुद्धा धुवून टाकूया. व्यवस्थित असं मसाल्यात भाजून घेऊया वांगी. दोन मिनटं झाकण ठेवून देऊया. वांग्यावर जरा वाफ देऊया. 2 मिनटं झालं. आता व्यवस्थित असं मिक्स करून त्यात जेवढं पाणी होतं त्याचे वांगं शिजते छान व्यवस्थित असं. त्याच्यावर झाकून 10-15 मिनटं वांगं शिजू देऊया. 10-15 मिनटं झालीत. वांगं व्यवस्थित असं शिजून रेडी झालं. ते तर नक्की ट्राय करून बघा. खारं वांगं छान लागतं. त्याला चपाती संग, भाकरी संग, कशा संग खाल्लं तरी छान लागतं. एकदा नक्की करून बघा खारं वांगं. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर